नमस्कार मित्रांनो, नुकतेच महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आणली आणि ह्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला मासिक 1,500 रुपये मिळणार आहेत. विरोधकांनी जेव्हा असा प्रश्न विचारला की मुलांसाठी काय, तर त्यावेळेस सरकारनं लाडका भाऊ योजना अशी एक योजना आणलेली आहे असं त्यामध्ये सांगितलं. आणि ह्या योजनेच्या माध्यमातून कोणत्या मुलांना आणि कोणत्या पुरुषांना त्या योजनेचा लाभ होईल आणि त्याची पात्रता काय असेल आणि त्यासाठी किती कालावधी लागेल आणि कोणत्या पद्धतीची योजना आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही या व्हिडिओमध्ये नवीन असाल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि याला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्रातील नारीशक्तीच्या पंखाला बळ देण्यासाठी राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि येत्या रक्षाबंधनाला या लाभाचा पहिला टप्पा बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनं आता लाडक्या भावांसाठीही एक योजना जाहीर केली आणि त्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. अशा प्रकारची ही योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून मुलांना प्रशिक्षण मिळणार आहे आणि त्या माध्यमातून त्यांना पैसेसुद्धा मिळणार आहेत आणि रोजगारसुद्धा मिळणार आहेत. तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ही योजना कोणती आहे आणि त्यासाठी कोणत्या मुलांना या योजनेचा फायदा होईल आणि त्याची पात्रता काय आहे आणि त्याची वयोमर्यादा काय आहे याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर लाडक्या भावांसाठी काय, म्हणून लाडक्या भावांकडेही आमचे लक्ष आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातून या योजनेला फराळ म्हणजेच महाराष्ट्राला दिलेला आहे. त्याचप्रमाणे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनांची घोषणा करण्यासोबतच मातंग समाजासाठी ही बार्टीच्या धर्तीवर RT अर्थात अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याची वयोमर्यादा काय आहे आणि कोणकोणती अट आहे तर याची माहिती आता आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, उमेदवाराचे वय हे 18 ते 35 वर्ष असणं आवश्यक आहे. आणि कोणाला किती रुपये मिळणार आहेत, तर 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये, तर डिप्लोमा झालेल्या तरुणाला दरमहा 8,000 रुपये, तर पदवीधर तरुणाला दरमहा 10,000 रुपये अशा पद्धतीने हे रुपये त्यांना मिळणार आहेत. तर या योजनेसाठी कोणकोणत्या अटी आणि शर्ती आहेत, तर या तरुणांना कारखान्यात वर्षभर अप्रेंटिसशिप करावी लागणार आहे आणि अप्रेंटिसमधून कार्यानुभव, स्किल्ड मॅनपॉवरसाठी सरकारची गुंतवणूक राहील आणि ज्या कारखान्यात काम करतील तिथं स्टायपेंडचे पैसे हे सरकार भरणार आहे. म्हणजे पैसे मिळणार आहे ते तुम्हाला ते सरकार आपल्या माध्यमातून तिथं भरणार आहे. तर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढचं काय, तर यासाठी युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपनीकडून त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. तसेच संबंधित आस्थापना अथवा कंपनीला युवकांचे काम योग्य वाटल्यास त्यांना तिथंच नोकरी ते देऊ शकतात. याशिवाय राज्य सरकार देत असलेल्या विद्यावेतनाशिवाय अधिकची रक्कम संबंधित आस्थापना युवकांना देऊ शकतात. युवकांना राज्य सरकारकडून देण्यात येणारा स्टायपेंड दरमहा दिला जाणार आहे. हा स्टायपेंड 6 महिन्याच्या कालावधीसाठी मिळेल आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा लाभ संबंधित युवक फक्त हा एकदाच घेऊ शकते. म्हणजे या योजनेचा लाभ एक युवक हा एकदाच घेऊ शकते. तर या योजनेसाठी आपणास कोणत्या पद्धतीचा म्हणजे अर्ज करायचा आहे, तर कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्त यांच्याकडून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी व्यवस्था येत्या काही दिवसामध्ये आपल्याला करण्यात येत आहेत. त्यानुसार 12वी, ITI, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या युवकांना यामध्ये आपल्याला नोंदणी करावी लागणार आहे. तर या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्त यांच्याकडून हा ऑनलाईन अर्ज आपल्याला दाखल करायचा आहे आणि त्यानुसार मग तुमच्या तिथं रजिस्ट्रेशन होईल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ही माहिती आहे. तर ही माहिती आपणास जर आवडली असेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. अशाच पद्धतीची नवीन योजनेची माहिती आपण समोरच्या व्हिडिओमध्ये देत राहू. धन्यवाद. नमस्कार.